नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये। तर चला पाहूयात प्रश्न उत्तरे। वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमरावती। वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। जव्हार हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पालघर। जव्हार हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे। कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 282 किलोमीटर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे। फक्त महाराष्ट्रातील लांबी सांगितली बरं, इथे लक्षात राहू द्या। महादेव डोंगर रांगा सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कोणत्या खालीलपैकी राज्यातून जातात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक। महादेव डोंगर रांगा आणि सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक राज्यामध्ये जातात। भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू। तामिळनाडूमध्ये भारतात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन होते। नळगंगा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा नदी वाहते। पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या पिकाची पांढरी लुचाई ही प्रसिद्ध पिकाची जात आहे। महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था आहे। प्रश्न 9 जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जपान। जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी जपान या देशाने आपल्याला सहकार्य केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 10 महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ म्हणजेच MIDC स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1962। 1962 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळची स्थापना झाली। नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अकोला। नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न 12 इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद। मौलाना आझाद हे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन खत फोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले। महात्मा फुले हे खत फोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक आहेत। टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉफी। कॉफीमध्ये टॅनिन हे अपायकारक द्रव्य असते। तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा। तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात। थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब हे थायमिनचे रासायनिक नाव आहे। रशिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मॉस्को। रशिया या देशाची राजधानी मॉस्को ही आहे। रियाल हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे?
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इंडोनेशिया या देशाचं रियाल हे चलन आहे. बाजीप्रभू देशपांडे यांनी लढलेली प्रसिद्ध खिंड कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पावनखिंड. बाजीप्रभू देशपांडे यांनी लढलेली प्रसिद्ध खिंड ही पावनखिंड आहे. जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्युसेक्स. क्युसेक्स हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे. भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कोणते कलम आहे? भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कोणते कलम आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 76. कलम 76 हे भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम आहे. नीरज चोप्रा हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. नीरज चोप्रा हे खेळाडू हरियाणा या राज्याशी संबंधित आहेत. झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे यांचा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह आहे. रोगनिदान यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पॅथॉलॉजीमध्ये रोगनिदान या शास्त्राचा अभ्यास केला जातो. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात भारत या देशापासून झालेली आहे. सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लिंबामध्ये. म्हणजेच आंबट फळामध्ये म्हणजे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आहे. कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. कलहंटी हा वाळवंटी प्रदेश ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सातत्यदर्शक. सातत्यदर्शक हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तो हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मृत्यू पावणे. मृत्यू पावणे हे उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मिलिंद. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द मिलिंद असा होतो. वाहने सावकाश चालवा अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण. वाहने सावकाश चालवा यामधील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखायचा होता तर तो क्रियाविशेषण हा आहे. नेक्स्ट. नाम सर्वनाम विशेष क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विकारी. नाम सर्वनाम विशेष क्रियापद हे विकारी प्रकारचे शब्द आहेत. संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाईट्समध्ये संगणकाची स्मरणशक्ती मोजतात. नेक्स्ट क्वेश्चन. वेबसाईटचा मुखपृष्ठ वेबसाईटचे कोणते पेज असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 होम पेज हे वेबसाईटचे मुखपृष्ठ असते. मुंबईचे उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठ आहेत.
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पणजी. पणजी येथे भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी संपन्न होतो. महाराष्ट्रामधील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS आहेत. कुष्ठरोगांचे सेवेसाठी आनंदवन यापैकी कोणी स्थापन केले आहे? खालीलपैकी कोणी स्थापन केलेले आहे कुष्ठरोगांच्या सेवेसाठी? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांच्या सेवेसाठी आनंदवन स्थापन केले आहे.